अजितदादांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स सुस्थितीत. अपघातानंतर बारामती पोलिसांनी केली होती ब्लॅक बॉक्सची पाहणी. बारामती पोलिसांच्या तपासणीनंतरच ब्लॅक बॉक्स पुढे तपासासाठी रवाना. अजितदादा अपघात प्रकरणी डीजीसीए विरोधात एफआयआर करून घेण्यास मरीन ड्राईव्ह पोलिसांचा नकार. रोहित पवार आणि पोलिसांमध्ये वाद. उद्या बारामतीत एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न करणार रोहित पवारांची माहिती. 28 जानेवारीला अपघाताच्या दिवशीच डीजीसीए कडून व्हीएसआरला क्लीन चिट देण्याचा पहिला प्रयत्न. रोहित पवारांचा आरोप. डीजीसीएसह हवाई वाहतूक मंत्री यांनीही व्हीएसआरला क्लीन चिट दिली. रोहित पवारांची माहिती. प्रत्येक विमानाचं ऑडिट व्हायला हवं. वाढत्या विमान अपघातांवर सुप्रिया सुळेंचं भाष्य. तर अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशीही पारदर्शक व्हावी. रोहित पवारांच्या आरोपात तथ्य असेल तर कारवाई व्हावी. सुळेंची मागणी. पुढारी न्यूजच्या बातमीचे विधानसभेत पडसाद. किडनी विक्री ही संघटित गुन्हेगारी. आरोपींवर मकोका लावावा. अतुल भातखळकरांची मागणी. तर आतापर्यंत 8 जणांना अटक झाल्याची मंत्री पंकज भोयर यांची माहिती. मालेगाव पालिकेवरील वादाचे ढग कायम. पालिकेच्या विद्युत विभागात सामूहिक नमाज पठण. तर नमाज पठणानंतर भाजपसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. हनुमान चालीसा पठण करत केलं शुद्धीकरण. हैदराबाद GR नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही तर पुन्हा उपोषणाला बसावं लागेल. मनोज जरांगेंचा महायुती सरकारला पुन्हा इशारा. भिगवण प्रकरणातील मुलीचा ताबा आई आणि मामाकडे देण्याचे कोर्टाचे आदेश. सुनावणी दरम्यान मामाकडे जाण्याची व्यक्त केली होती मुलीने इच्छा. मुंबई पालिकेचा 80,952 कोटींचा अर्थसंकल्प सादर. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 6,525 कोटी रुपयांची वाढ. ठाकरेंच्या ठेवी महायुती मोडणार असल्याचं अर्थसंकल्पातनं स्पष्ट. मुंबईतल्या प्रदूषणावर विधिमंडळात चर्चा. प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारकडे कोणत्या उपाययोजना? अनिल परबांचा सवाल. तर गेल्या वर्षीपेक्षा यंदा मुंबईत प्रदूषण कमी असल्याचा पर्यावरण मंत्र्यांचा दावा. लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या